मी तुम्हाला आराखडा दिलाय, म्हणजे आपण पत्र कसं लिहावं यासाठी हे आराखडा तुम्हाला दिलेला आहे। औपचारिक पत्राचं आणि अनौपचारिक पत्राचं। औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र या दोन्हीमध्ये डिफरन्स काय मला सांगा बरं। काय तुम्हाला फरक काय वाटतंय दोन्हीमध्ये? सेमच आहे की नाही? बाकी दिनांक आहे तिकडं पण आहे, अजून आपण पायला जो लिहिणार आहे इथं पण तिथं आहे, काय त्याच्यामध्ये फरक आहे सांगा बरं, काय वाटतंय तुम्हाला? पॉज करा, सांगा बरं मला काय फरक वाटतोय तुम्हाला? काय या दोन्हीमध्ये फरक? इथं विषय तिथं दिसतोय विषय, एवढाच एक डिफरन्स, एवढाच एक फरक आहे की आपण औपचारिक पत्रामध्ये विषय लिहितो आणि अनौपचारिक पत्रामध्ये विषय लिहित नाही, हे लक्षात ठेवा। आता हे काय स्टार्टिंगला तुम्हाला काय लिहायचंय? दिनांक। औपचारिक पत्र असो किंवा अनौपचारिक, स्टार्टिंगला आपल्याला काय लिहायचंय? दिनांक लिहायचंय। त्यानंतर काय येईल? इथं प्रति आणि माननीय लिहायचं, का तर हे औपचारिक पत्र आहे म्हणून। आणि इथं येथे मायला म्हणजे काय लिहायचंय? जर आपण आपल्या आईला पत्र लिहितोय, बहिणीला पत्र लिहितोय, तर इथं काय येणार? प्रिय, जर आपल्या ताईचं काय नाव असेल ताई, प्रिय ताई, बरोबर? आणि सप्रेम नमस्कार असं इथं मायला येणार, कळते? सप्रेम नमस्कार नाही लिहिलं तर ऍटलीस्ट इथं प्रिय ताई, प्रिय दादा, प्रिय आई, प्रिय बाबा हे येणार की नाही इथं? त्यानंतर इथं विषय आहे, विषय काय येणार? जर आपल्याला सुट्टी पाहिजे असेल, सुट्टीबाबत आपण जर पत्र लिहितो तर इथं विषय काय येणार? की सुट्टी मिळणे बाबत, बरोबर? अजून आपल्याला काय येईल सांगा बरं? समजा आपल्या घराच्या समोर रस्ता तयार होता, आपल्याला त्या रस्त्याचं काम करून घ्यायचंय, त्यासाठी आपण नगरपंचायतला पत्र लिहितोय, मग काय येईल? आमच्या घरासमोरील रस्ता करणे बाबत, बरोबर? फक्त इथं विषय येतो, इथं विषय येतो का औपचारिक मध्ये? नाही। त्यानंतर इथं महोदय, महोदय काय आहे? हे जे आपण हे पत्र लिहितो औपचारिक, ते आपल्या घरामध्ये लिहितोय का कोणाला? नाही, आपण हे कुठं लिहितोय? एखाद्या ऑफिस मध्ये लिहितोय, एखादी ग्रामपंचायत, नगरपंचायत, मोठ्या आपल्यापेक्षा मोठे व्यक्ती, पदाने मोठे असलेल्या व्यक्तींना हे पत्र लिहितो, म्हणून इथं काय वापरतात? महोदय वापरतात, कळलं? त्यानंतर या ओळीमध्ये पत्राचा मजकूर म्हणजे ऍक्च्युअल पत्र आपण लिहिणार आहे ते सगळं इथं येणार, म्हणजे इथं विषय काय आहे? समज मला सुट्टी मिळणे बाबत, त्यासाठी मी पत्र लिहिते प्रिन्सिपलला, मग इथं मजकूरमध्ये काय येणार? की मला याला इयत्तेमध्ये शिकतो, माझं नाव हे आहे आणि मला कोणत्या कारणासाठी सुट्टी आहे ते सगळं कशात येणार? हे मजकूरमध्ये येणार, बरोबर? इथे सुद्धा इथं तुम्ही पत्र कोणाला लिहिताय? आईला। समज तुम्ही दुसऱ्या गावी राहता आणि तुम्ही आईला पत्र लिहिताय, मग या मजकूरमध्ये काय येणार? की मी लवकरच घरी येईल किंवा मला तुझ्या आठवण येते, तू मला भेटायला येईल, हे सगळं ह्याच्यामध्ये येईल मजकूरमध्ये, ओके? त्यानंतर येईल पत्राचा शेवट, त्यानंतर स्वतःचं पूर्ण नाव, तुम्ही जे पत्र लिहिताय त्याचं नाव इथं येतं, म्हणजे जर तुम्ही पत्र लिहिताय तर तुमचं नाव सगळं कुठे येणार? इथे येणार खाली, आणि इथं तुमचा पत्ता, आणि सगळ्यात शेवटी काय असतं? ईमेल। या सगळ्यांना मार्क आहेत, ईमेल तुम्हाला कंपल्सरी लिहायचं आहे, औपचारिक मध्ये पण आणि अनौपचारिक मध्ये पण। खाली तुमचं स्वतःचं नाव, स्वतःचा पत्ता आणि तुमचा ईमेल आयडी, कळलं? कळलं का तुम्ही मधला काय काय? ईमेल मध्ये काय नाही, ईमेल आयडी माहिती सगळ्यांना, शेवटी @gmail.com असं येतं। इथं स्टार्टिंगला एखादं आपलं नाव असतं आणि इथं शेवटी असं येतं, बघितलंय का असं कधी?